कसं आहे? छान छान. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी नेहमीप्रमाणे टाकणार आहे माझ्या आईच्या हातचं आणि तिच्या हातची पिठलं आणि ठेचा ही रेसिपी मी टाकणार आहे. ॲक्च्युली पिठलं आणि ठेचा एकदम कॉमन आहे, पण ही काहीतरी वेगळी आहे. आम्ही शेतात जेव्हा जायचो तेव्हा आमचं शेत जे राखणारे होते, तर त्यांची जी मिसेस होती ती आमच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं पिठलं आणि ठेचा करायची आणि ते काय लागायचं, खूप अप्रतिम टेस्ट होती त्याची. सो त्याला थोडंसं सिमिलर ह्याची टेस्ट होऊ शकते, कारण त्याची टेस्ट येऊ शकत नाही, कारण ते चुलीवरचं असायचं, त्यानंतर पाट्या वरवंट्यावर ते वाटलेलं असायचं, पण रेसिपी मात्र सगळी सेम आहे. तर आई ही ती रेसिपी करते आणि तिच्या हातचं आज मी ती रेसिपी दाखवणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. पिठलं आणि ठेचा खूप टेस्टी लागतो, खूप टेस्टी. सो तुमच्यासाठी खास माझ्या आईच्या हातचं पिठलं आणि ठेचा बघूयात, चला. तर ह्या पिठल्यासाठी आपण घेतलेला आहे लाल मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, हरभरा डाळीचे पीठ आणि कांदा. लाल मिरची, लसूण, आणि कोथिंबीर त्यासाठी आपल्याला अरडभरड वाटून घ्यायची आहे. पहिल्यांदा तेल घेऊया. मी घाण्याचं तेल वापरते, शेंगदाणा तेल, त्यामुळे त्याचा असा सुरुवातीला धूर होतो. तेलात प्रथम मोहरी, काडीसकट हळद, कांदा घालून एकसारखं परतून घ्यायचंय. कांद्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. आता मिरची, लसूण, कोथिंबीर याचं जे वाटण आहे आरडभरड, ते आपण कांद्यात घालूया. पण ते वाटण चांगलं कांद्यावर परतून घेऊया. कांद्यात आता पाणी घालून घेऊया. कांद्यात आता पाणी घालून घेतलेलं आहे. त्यात आधी थोडं मीठ घातलंय आपण, आता पुन्हा थोडं घालूया. हे पिठलं आमच्या शेतातले जे गडी होते ना, त्यांची बायको आमच्यासाठी करायची. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा ती पाट्या वरवंट्यावर वाटून हे सगळं करायची. ते अतिशय चवीला छान लागायचं. पण आता आपल्याला ते एवढं शक्य नाही आहे पाटा वरवंट्यावर करणं. तरी पण अशा पद्धतीत लाल मिरची घालून केलेलं पिठलं खूप छान लागतं. तुम्ही करून बघा, सोपं आहे पण छान आहे. आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की मगच डाळीचं पीठ त्यात मिक्स करायचं. आता पाण्याला उकळी आली आहे, त्यात आपण डाळीचे पीठ कालवून घेऊया. पिठाच्या गठोळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या. त्या चांगल्या लागत नाहीत, कच्च्या लागतात, त्यामुळे त्या फोडून घ्यायच्या. छान एक वाफ येऊ द्यायची. या पिठल्याबरोबर त्या ताई आमच्यासाठी एक ठेचा पण करायच्या. त्या ठेच्याला पण त्या लाल मिरचीच वापरायच्या. लाल मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कच्चा कांदा हे सगळं त्या पाट्या वरवंट्यावर वाटून नंतर परतून त्याचा ठेचा करायचा. पण आता आपण मिक्सरमध्येच करणार आहोत, तर ह्या आधी सगळं वाटून घेऊया. यातच वाटतानाच मीठ घालायचं. कच्च्या कांद्यामुळे या ठेच्याला एक वेगळीच टेस्ट येते. जाडसरच वाटायचं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही. हा ठेचा लोखंडी तव्यावर छानपैकी आता परतून घ्यायचा आहे. लोखंडी तव्यात थोडंसं तेल टाकायचं. त्यामध्ये थोडे जास्त असे जिरे टाकायचे. कढीपत्ता,
हिंग टाकायचा, थोडीशी रंगासाठी हळद टाकायची आणि हा ठेचा त्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. पिठल्याला छान उकळी आली आहे. आपलं पिठलं खाण्यासाठी रेडी आहे. त्यामध्ये छान अशी बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर टाकायची. छान छान. कसं झालंय पिठलं?